हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. खऱ्या प्रेमाची परीक्षा. अर्जुन हा एक खूप समजदार आणि प्रेमळ मुलगा होता. त्याचं वय लग्नासाठी योग्य झालं होतं. त्याला त्याच्या शेजारी राहणारी प्रिया फार आवडायची. प्रिया दिसायला फारच सुंदर, मृदू स्वभावाची आणि स्नेही होती. प्रियालाही अर्जुन आवडू लागला होता. त्यांनी एकमेकांना चांगलं ओळखून प्रेमपूर्वक निर्णय घेतला आणि विवाह बंधनात अडकले. अर्जुनच्या मनात प्रियासाठी अपार प्रेम होतं. ते दोघंही आनंदी जीवन जगत होते. एके दिवशी प्रिया घरी येत होती तेव्हा तिला एका सापाने चावले. साप विषारी नव्हता, पण त्याच्या चाव्यामुळे प्रियाच्या त्वचेवर एक वेगळा आजार निर्माण झाला. सुरुवातीला थोड्या वेदना होत होत्या, पण हळूहळू तिच्या सौंदर्यात मोठा बदल दिसू लागला. एक दिवशी अर्जुनला अचानक व्यवसायासाठी परदेशी प्रवास करावा लागला. तो प्रियाला एकटं सोडून गेला. परत येण्याच्या प्रवासात त्याचा अपघात झाला आणि तो पूर्णपणे अंधकारात गेलेला राहिला. तरीही प्रिया आणि अर्जुन यांचं वैवाहिक जीवन अगदी सुरळीत चालत राहिलं. अर्जुनने कधीही प्रियाच्या बदलत्या रूपाकडे लक्ष दिलं नाही. त्याला फक्त तिच्या मनाची, तिच्या प्रेमाची किंमत होती. प्रियालाही अर्जुनवर असामान्य प्रेम होतं. जसे जसे दिवस गेले तसं तसं प्रियाचं सौंदर्य कमी होत गेलं, पण त्यातही अर्जुन कधीही तिला वेगळ्या नजरेने बघितलं नाही. एके दिवशी प्रिया अचानक आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. अर्जुनचं हृदय तुटलं. त्याने प्रियाच्या सर्व आठवणींना स्वतःसोबत नेलं. गाव सोडण्याचा निर्धार केला. तो गावाच्या किनाऱ्यावर जात असताना एका माणसाने त्याला थांबवलं आणि विचारलं, इतके दिवस तुझ्या बायकोने तुझी काळजी घेतली, आता तू एकटा आहेस, तू काय करणार? अर्जुन म्हणाला, मी आंधळा नाही. मी इतके दिवस अभिनय करत होतो. जर प्रियाला हे कळालं असतं की तिला त्वचेचा रोग आजार आहे आणि मी त्याची पूर्ण माहिती आहे, तर तिला माझ्या माहितीतून जास्त दुःख झालं असतं. त्यामुळे मी फक्त अंधकारात असल्याचा भास करून तिला सुखी ठेवायचं ठरवलं, कारण ती माझ्यासाठी जगण्याची प्रेरणा होती. प्रेम म्हणजे एकमेकांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून केवळ हृदयाच्या सन्मानाने एकमेकांना आनंदित ठेवण्याची कला आहे. अर्जुनने समुद्राच्या किनाऱ्यावर काही वेळ शांतपणे बसून विचार केला. त्याचे हृदय दुःखात भरून आले होते, पण त्याने ठरवले, प्रिया माझ्या आयुष्यात आल्यानं मी खूप काही शिकलो आहे. प्रेम, त्याग, समजूतदारपणा आणि एकमेकांसाठी असलेली निस्वार्थ सेवा. समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत चालत अर्जुन एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरू केला होता, जिथे प्रेम आणि त्यागाचे वेगवेगळे रंग त्याच्या प्रत्येक पावलावर उमटत गेले होते. अर्जुनने आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्याने गावातील गरीब आणि दुःखी लोकांची मदत करण्यास सुरुवात केली. त्यांना आधार वाटायचा, त्यांच्यासाठी तो प्रकाश बनला. ज्यांना प्रेमाची गरज होती त्यांच्यासाठी तो मऊ मिठी बनून उभा राहिला. वेळ निघून गेली, पण प्रिया त्याच्या मनात नेहमीच ताजी राहिली. प्रत्येक मदतीच्या हातात, प्रत्येक हसण्यात, प्रत्येक आशेच्या किरणात तो तिचा स्पर्श अनुभवा लागला. एक दिवस गावातील एका लहान मुलीने त्याला विचारलं, तुम्ही इतके चांगले का बनलात? अर्जुन हसून म्हणाला, कारण मला एक वेळ कुणीतरी असं प्रेम दिलं ज्याने मला शिकवलं, प्रेम म्हणजे फक्त एकमेकांच्या सौंदर्याला नव्हे, तर एकमेकांच्या मनाच्या गाभ्यात उजळणं. आणि त्या दिवशीपासून अर्जुनचं आयुष्य प्रिया यांच्या प्रेमाचा आदेश बनून गावात उभं राहिलं. एक प्रेरणा, एक आशा आणि एक सुंदर उदाहरण. प्रेम आणि त्यागाच्या माध्यमातून आयुष्याचा सर्वोत्तम अर्थ साकारता येतो. प्रेम हे फक्त काही क्षणांचे नाते नसून ते आयुष्यभर टिकणारे दीप असते, जे अंधकाराला प्रकाश देऊन
प्रत्येक जीवाला प्रेरणा देते. अखंड प्रेमाचा संदेश अमर राहिला. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की आपल्या माणसांच्या आनंदासाठी आंधळेपणाने वागणे किंवा त्यांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.